लास्ट लेक्चरला झालं होतं का चॅप्टर आठवत नाही. ओके, नेक्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. हे पण 1 या 2 मार्क्सलाच 20% राहतं आणि 12th आहे ना 80% CETला. ग्रॅव्हिटेशन. ओके, सो ग्रॅव्हिटेशन मीन्स काय, यू नो दॅट ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जे सायंटिस्ट होते बऱ्यापैकी गॅलिलिओ, ॲरिस्टॉटल आणि न्यूटन्स यांनी काय सांगितलं होतं, न्यूटन्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल जास्तीत जास्त कुणी सांगितलं आहे, न्यूटन्स यांनी, बरोबर. बट त्यांच्या आधी जे सायंटिस्ट होते, जे लॉज इन मोशनमध्ये बघितले आपण वर्क अँड एनर्जीमध्ये, गॅलिलिओ होते, ॲरिस्टॉटल होते, ओके. त्याच्यानंतर केपलर्स होते, बरेच सायंटिस्ट होऊन गेलेले होते. सो त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, एखादी बॉडी, एखादा ऑब्जेक्ट फेकल्यानंतर, लास्ट चॅप्टर झालं होतं ना कम्प्लीट. हां, 2 या 3 पॉईंट्स बाकी होते फक्त, ते मी एक्सप्लेन केले होते रवी. एखादी बॉडी, एखादा ऑब्जेक्ट आपण फेकल्यावर ऑब्विसली तो कुठे जाणार आहे, खालीच जाणार आहे, ठीक आहे. बट त्याच्यामध्ये पण मग त्यांनी जे 3 सायंटिस्ट होते, केपलर्स नावाचे सायंटिस्ट होते, त्यांचे 3 लॉज होते. कुठले कुठले, फर्स्ट लॉ कुठला होता आपण बघितला आहे, की जे काही आपले सनभोवती जे प्लॅनेट्स फिरत आहे ते कसे, कोणत्या पाथमध्ये, इलिप्टिकल पाथमध्ये फिरत आहे, राईट. आधीचे लोक वगैरे काय सांगायचे की नाही, सर्क्युलर पाथमध्ये फिरत आहे आणि पृथ्वी सेंटरला आहे, ओके. सो ते रॉंग असून काय आहे, इलिप्टिकल पाथमध्ये सगळे प्लॅनेट फिरत आहे आणि त्याचा सेंटर म्हणजे इलिप्सचा सेंटरला फोकाय म्हणतात. तो कोण आहे, सन आहे, ओके. हा त्यांचा फर्स्ट लॉ होता केपलर्स यांचा. देन सेकंड लॉ काय होता त्यांचा, की प्रत्येक टाईम पिरियड हा त्याच्या रेडियसच्या, म्हणजे T² इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ देअर रेडियस, ओके. त्याच्या रेडियसच्या क्युबिक फॉर्ममध्ये आहे टाईम पिरियड त्याचा, सॅटेलाईटचा, प्लॅनेटचा. त्याच्यानंतर थर्ड लॉ काय होता, सनपासून प्रत्येक प्लॅनेटचा जो हा डिस्टन्स आहे हा काय आहे, इक्वल आहे, ओके. हे केपलर्स यांचे 3 लॉज होते. मग आता केपलर्स यांचे त्यांनी जस्ट स्टेटमेंट दिलं, प्रूफ केलं आणि लोकांना पटवून दिलं. त्याच्यानंतर आले मग आपले न्यूटन्स, ओके. बट न्यूटन्स प्रत्येक वेळेस ग्रॅव्हिटेशन म्हटलं, मी सांगितलं भरपूर सायंटिस्ट आहे, ॲरिस्टॉटल, गॅलिलिओ, परत गॅव्हेंडिश नावाचे पण सायंटिस्ट होते, ओके. गॅव्हेंडिश नावाच्या सायंटिस्टांनी जी ग्रॅव्हिटेशनल याची व्हॅल्यू 6.67 × 10⁻⁻11 ही प्रूफ केली, ओके. हे खूप सायंटिस्ट झाले, पण नाव कोणाचं निघतं ग्रॅव्हिटेशन आल्यावर, न्यूटन्स यांचं. का न्यूटन्स यांचं नाव निघतं, कारण की त्यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे, ओके, युनिव्हर्सल लॉ ऑफ स्टेटमेंट, ग्रॅव्हिटेशनचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते प्रूफ पण केलेलं आहे, मॅथमॅटिकली पण आणि थेरॉटिकल पण. मग त्याच्यामध्ये न्यूटन्स यांचं काय स्टेटमेंट होतं, फर्स्ट स्टेटमेंट, जो फोर्स असतो, सो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ 2 मासेस. ऑब्वियसली 2 मासेस आहे, एक खालचं जिथे आपण वस्तू फेकतो तो, एक जी वस्तू फेकतो ती. सपोज हा M1 आहे आणि हा M2 आहे, राईट. सो यांच्यातला जो सेंटर ऑफ डिस्टन्स आहे तो आरने कन्सिडर केला आहे, काही ठिकाणी डीने, काही ठिकाणी आरने. सो फोर्स कोणावर लागतो, यांच्या प्रॉडक्टवर, M1 अँड M2च्या, ओके. सो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस M1 अँड M2. त्याच्यानंतर फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ देअर रेडियस.
इन्व्हर्सली प्रपोर्शनल का, जेवढा त्यांच्यातला फोर्स वाढतोय तेवढं त्यांचं डिस्टन्स कमी होतं आहे अपोजिट. फोर्स जेवढा वाढतो तेवढा डिस्टन्स कमी होतो, फोर्स जेवढा कमी होतो तेवढा डिस्टन्स वाढतो. ओके, म्हणून इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. अँड देन LHS इक्वल RHS ऑल्सो इक्वल, म्हणून फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द M1 M2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ देअर रेडियस. हे त्यांनी प्रूफ केलं. आणि आपण इथे इक्वल डायरेक्टली प्रपोर्शनलची साईन काय करतो, इक्वल घेण्यासाठी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो. आणि असे नंबर ऑफ प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टर्म्स आहे, व्हॅल्यू आहे. सो इथे काय घेतलेले आपण, कॅपिटल G. सो कॅपिटल G M1 M2 अपॉन R². ओके, म्हणून त्यांनी काय म्हटलेलं याला लॉ, हा प्रत्येक युनिवर्सच्या छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या पार्टवर काय आहे, अप्लाय होतोय. म्हणून यांच्या लॉला काय म्हटलेलं आहे, न्यूटन्स लॉला काय, न्यूटन्स लॉ आणि युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. क्लिअर. अँड देन याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन पर kg. क्लिअर. ओके, स्टेटमेंट आलं लक्षात. कॉन्स्टंट व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवायची, ही चेंज होत नाही. बऱ्याच वेळेस न्यूमेरिकल्समध्ये तुम्हाला काय विचारलं जातं की ह्या कॉन्स्टंट टर्म कॅल्क्युलेट करायची असते. ओके, फोर्स दिलेला असतो M1, मॅशर्स कॅल्क्युलेशनची गरज आहे का, फक्त युनिट चेक करायचं. हां, कॅल्क्युलेशनची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही टिक केलं तरी चालेल. सो काही काही वेळेस काय होतं, युनिट वेगवेगळे असतात, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg. आलं लक्षात. ओके, देन नेक्स्ट, मग त्याचं डायमेन्शन लक्षात ठेवायचं. M-1 म्हणजे M जो आहे तो, डायमेन्शन पण नेहमी लक्षात ठेवा, L3 आणि T-2 डायमेन्शन. युनिट जी कॉन्स्टंट व्हॅल्यू, युनिट अँड देन डायमेन्शन, ह्या टर्म्स विचारल्या जातात. ओके, सो त्याच्यावर जो वेक्टर फॉर्म न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, वेक्टर फॉर्ममध्ये काय लिहिते, F12 इज इक्वल टू, आता वेक्टर फॉर्ममध्ये काय, निगेटिव्ह साईन इंडिकेट करतं. सो G_M1 M2 अपॉन, आता इथे 1-2 घेतलेलं आहे ना आपण, 1-2 का घेतलेलं आहे, कारण रेडियस ऑफ, आता वेक्टर फॉर्ममध्ये सपोज हे 2 घेतलेले, R1 अँड R2, राईट. सो 1 कडून कुठे जातोय, 2 कडे, म्हणून आपण इथे 1-2 घेतला आहे. बट इथे स्क्वेअर जेव्हा घेऊ तेव्हा आपण काय घेणार, 2-1, आणि कॅपमध्ये पण काय घेणार, 2-1. हे झालं 1-2चं. तेच 2 कडून 1 कडे येतं आहे, सो आपण इथे फोर्स काय घेणार, 2-1 इज इक्वल टू -G_M1 M2 अपॉन, इथे काय घेणार, R12 स्क्वेअर अँड देन R12 गॅप. वेक्टर फॉर्ममध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात ठेवा, मायनस साईन सेम. आता मायनस साईन का घेतलेलं आहे, कारण की हा अट्रॅक्टिव्ह इन नेचर आहे. ओके, सो निगेटिव्ह साईन इंडिकेट द अट्रॅक्टिव्ह इन नेचर, म्हणून आपण फोर्स इज इक्वल टू काय घेतलेलं आहे, -G_M1 अँड M2. हवं तर असं मेन्शन केलेलं असू द्या, निगेटिव्ह साईन शोज दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. Then gravitational forces are the central forces of the act along the line joining center of two bodies. Okay, जे आपण M1 M2 कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, कन्झर्वेटिव्ह फोर्स आपण फोर्सेसचे टाईप बघितले, राईट. लास्ट लेक्चरला काय कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे डिस्टिंग्विशमध्ये घेतलं ना, कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह, आठवतं आहे, नोटबुकमध्ये लिहिलं होतं का, टाइप्स ऑफ फोर्सेस, कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह. अजून कुठले कुठले बघितले होते, रियल फोर्स, सीडो फोर्स, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, राईट. अजून राईट, नॉर्मल फोर्स, फ्रिक्शन फोर्स, वेट फोर्स. अजून मग कन्झर्वेटिव्ह घेतलं होतं ना, मग कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय, जी एनर्जी कन्झर्व केली जाते, लॉस ऑफ एनर्जी, सो त्याला म्हणतात कन्झर्वेटिव्ह फोर्स.
त्याच्यानंतर मग आहे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याच्यानंतर ते कोणाकोणावर ॲक्ट होते ड्यू टू ॲल्टिट्यूड, हाईट, ओके. त्याच्यानंतर डेप्थ अँड त्याची जी हे आहे सर्कल फॉर्ममध्ये, ओके. मग त्याच्यामध्ये ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं आपण फर्स्ट बघितलं होतं, 1 कन्सिडर केला होता. त्याच्यामध्ये काय झालं होतं, एक m1 काय होतो, निग्लेक्ट होतो. म्हणजे फोर्स इज इक्वल टू, जो काय आपला फॉर्म्युला आहे ना, फोर्स इज इक्वल टू gm अपॉन काय राहतं, r², ओके. कारण की का, त्याच्यामधला जो एक फोर्स आहे तो ऑब्वियसली एखादा ऑब्जेक्ट कुठे पडणार आहे, खाली, राईट. सो ॲसिलरेशन ग्रॅव्हिटीमध्ये हा काय झाला, g. आता फर्स्ट ऑफ ऑल एखादा ऑब्जेक्ट खाली जातो तो डिपेंड असतो मास आणि ग्रॅव्हिटीवर. सो तिथे मास आणि ग्रॅव्हिटी म्हणजे फोर्स इज इक्वल टू काय आहे, mg. आणि एक फॉर्म्युला आपण ग्रॅव्हिटेशन तर बघितलाच आहे, फोर्स इज इक्वल टू gmm अपॉन r². मग LHS इक्वल RHS इक्वल करू तेव्हा mg इज इक्वल टू gmm अपॉन r². एक एम गेट कॅन्सल अँड दॅट्स इट. हेच आपलं काय तर ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, g इज इक्वल टू gm अपॉन r². मग ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मी आत्ताच बोलली, कोणाकोणावर ॲक्ट करतं, कोणाकोणावर डिपेंड असतं. फर्स्ट असते हाईट. ऑब्वियसली अर्थच्या बाहेर जात आहे म्हणजे त्याची हाईट काय होते, वाढते, राईट. डेप्थमध्ये जात आहे म्हणजे अर्थच्या कुठे जातं, डेप्थमध्ये. डेप्थमध्ये जातं म्हणजे काय होणार, रेडियस मायनस डी. आणि बाहेर जातं आहे म्हणजे हाईट वाढते म्हणजे r प्लस h, रेडियस प्लस h. मग त्याच्यामध्ये डेन्सिटी फॉर्ममध्ये काय येतं, g इज इक्वल टू डेन्सिटी फॉर्म व्हॉल्यूम म्हणजे काय येतं, फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूमचा, याचा काय म्हणतात, एरिया. एरियाचं काय आहे, πr², राईट. सो व्हॉल्यूमचा काय आहे, 4/3 पाय, राईट, 4/3. आणि इथे काय ॲक्ट होतोय, 4/3 पाय रो आर, ओके, इन डेन्सिटी फॉर्ममध्ये. मग त्याच्यामध्ये रो काय आहे, डेन्सिटी, राईट, जी काय ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे दोन फॉर्म्युले मेन आहे, लक्षात ठेवायचं ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये. क्लिअर. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सर्च केलं, जीची व्हॅल्यू. अँड देन वी नो दॅट जीची व्हॅल्यू काय आहे, काय जीची व्हॅल्यू ना, ती 6 पण कॅपिटल जी, हा स्मॉल जी. किती वेळेस आपण न्यूमेरिकल्समध्ये यूज केलेलं आहे, राईट, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो स्मॉल जीची व्हॅल्यू कन्सिडर केलेली 9.8 मीटर पर सेकंड ऑन द सरफेस ऑफ अर्थ. मग त्याच्यामध्ये पण जी पोलर फॉर्ममध्ये वेगळी आहे आणि इक्वेटोरियल फॉर्ममध्ये वेगळी, ओके. 9.7 इन इक्वेटोरियल फॉर्म आणि पोलर फॉर्ममध्ये 9.8, लक्षात ठेवायचं. काही वेळेस अपोजिट पण विचारता. मग व्हॅरिएशन इन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग व्हॅरिएशन इन ग्रॅव्हिटेशनल फोर्स फर्स्ट काय आहे, व्हॅरिएशन फोर्स ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हाईट. मी आत्ताच बोलली, हाईटला काय आहे मग h प्लस आर आणि डेप्थला काय आहे 1 मायनस डी. मग ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲल्टिट्यूड, हाईट. त्याच्यामध्ये फॉर्म्युला घ्या त्याचा, g इज इक्वल टू किंवा g डॅश इज इक्वल टू, g डॅश इज इक्वल टू g इन ब्रॅकेट 1 मायनस 2h अपॉन r. हाईट मेन्शन केलेली. व्हॅरिएशन ड्यू टू ॲल्टिट्यूड. ॲल्टिट्यूड म्हणजेच काय, हाईट. अँड देन नेक्स्ट लाईनमध्ये एक नोट लिहा, द अबव फॉर्म्युला इज व्हॅलिड. द अबव फॉर्म्युला इज व्हॅलिड if h is up to 5% of earth radius 320 kilometer. The above formula is valid if h is up to 5% of earth radius 320 kilometer. नेक्स्ट लाईनमध्ये इफ h is greater than 5%,
if h is greater than 5% by earth radius, so radius we use only gh is equal to gm upon r plus h bracket square. ओके, h का घेतला आपण कारण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅरिएशन इन काय आहे आपलं लॅटिट्यूड सॉरी ॲल्टिट्यूड म्हणजेच हाईट. ओके, देन नेक्स्ट काय व्हॅरिएशन ड्यू टू डेप्थ डी इनसाइड द अर्थ. ओके, हे काय अर्थच्या बाहेर होती. ओके, सो म्हणून आपण इथे आर प्लस एच. आता हे काय आहे याच्यामध्ये आहे डेप्थमध्ये आहे. सो डेप्थचा फॉर्म्युला काय येणार जी डॅश इज इक्वल टू 1 मायनस डी अपॉन आर. डेप्थच्या मध्ये सेम ॲज इट इज इथे काय घेतलं होतं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो फॉर्म्युला आहे आपला जी इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. अँड देन स्टेटमेंट आहे प्रूव्ह आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युलेच मेन आहे सी ई टीला. सो जेव्हा तुम्हाला हाईट मेन्शन केलेली असेल आणि त्याचं काही कॅल्क्युलेट करायला लावू शकता, रेडियस कॅल्क्युलेट करायला लावू शकता किंवा मास, पण मेन्शन काय केलेलं आहे ते बघायचं हाईट आहे की डेप्थ आहे. ओके, डेप्थ असल्यावर काय घेणार जी डॅश इज इक्वल टू 1 मायनस डी अपॉन आर. इकडे जी जी डॅश इज इक्वल टू जी 1 मायनस डी अपॉन आर. मग जशी जशी आता द व्हॅल्यू ऑफ डिक्रीजेस ऑन गोईंग बिलो द सरफेस ऑफ द अर्थ, तेव्हा जेवढं डेप्थ आहे तेवढी काय होते आपली रेडियस वाढत जाते. राईट, कमी होत जाते. जेवढं डेप्थमध्ये खोल जातो तेवढी रेडियस काय होत जाते कमी, आणि डेप्थ काय होतं वाढत जातं. देन नेक्स्ट ॲक्सिलरेशन ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. ॲक्सिलरेशन ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. रोटेशन ऑफ अर्थ म्हणजे कुठला येणार आपण हा पोर्शन. ओके, देन रोटेशन ऑफ अर्थ इथे कुठला घेतलेला आहे अँगल घेतलेला आहे कॉस. देन रोटेशन ऑफ अर्थचा येईल जी डॅश इज इक्वल टू जी रोटेशन ऑफ अर्थ मायनस ओमेगा स्क्वेअर कॉस अल्फा लॅम्डा इंटू डी. कॉस स्क्वेअर लॅम्डा नाही, डी नाही आहे, कॉस स्क्वेअर फक्त लॅम्डा डेप्थ नाही ते. ओके, ओमेगा तो एखादा पार्टिकल फिरतोय म्हणजे वेलॉसिटीमध्ये, अँड देन अँग्युलर फॉर्ममध्ये अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच काय येणार आपला ओमेगा. देन ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर गॅमा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑब्वियसली त्याची रेडियस पण येणार आहे. देन रेडियस आली म्हणजे इथे मल्टिपल बाय काय येईल रेडियस. मग रेडियस इक्वेटोरियल फॉर्ममध्ये आणि सॉरी जी इक्वेटोरियल फॉर्ममध्ये आणि कशामध्ये अजून पोलर फॉर्ममध्ये. म्हणजे त्याचा त्याच्यानंतर त्याची शेप म्हणजे अर्थची शेप डिपेंड पण कोणावर येणार आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट ऑन द अर्थ शेप अँड साईज. मग अर्थ शेप अँड साईज काय आहे जी काही रेडियस आहे कोणाची इक्वेटोरियल फॉर्मची. इक्वेटोरियल फॉर्मची रेडियस ही नेहमी ग्रेटर असते पोलर फॉर्मच्या ह्याच्यात, म्हणजे आर ई इज ग्रेटर दॅन आर पी. आलं लक्षात त्याची जी का कारण की अर्थ इलिप्टिकल फॉर्ममध्ये फिरते. मग ऑब्वियसली रेडियस ऑफ अर्थ म्हणजे इक्वेटोरियल इज ग्रेटर दॅन पोलर ही त्याच्यापेक्षा नेहमी काय असते जास्त असते. बट ग्रॅव्हिटी चेक केली तर जी पी इज ग्रेटर दॅन काय असते जी ई. म्हणजे ग्रॅव्हिटी चेक केली तर पोलर फॉर्मची जास्त असते नेहमी इक्वेटोरियल फॉर्ममध्ये, आणि रेडियस जर चेक केली इक्वेटोरियलची जास्त असते पोलरपेक्षा. सो आर ई इज ग्रेटर दॅन आर पी अँड जी पी इज ग्रेटर दॅन जी ई. ओके, देन कॉन्स्टंट व्हॅल्यू असू द्या. मास ऑफ द अर्थ एम इज इक्वल टू 5.98 5.98
98 into 10 raised to 24 kg into 10 raised to 24 kg. कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ही, या 10 raised to 25 पण असू शकते नियर अबाउट. ओके. Density of the earth, rho is equal to density of the earth, rho is equal to 5478.9 kg per meter cube, kg per meter cube. Okay. सो नेक्स्ट आहे मास अँड वेट, कंपॅरिझन ऑफ मास अँड वेट. मास काय आहे, मग एक क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये काय करतं, कंटेन ऑफ बॉडी मॅटर. ओके. आणि वेट काय आहे, हे एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे अँड देन एक्सिटेड बाय द अर्थ ऑन बॉडी. त्याच्यानंतर इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज विथ जी. त्याची जर व्हॅल्यू बघायला गेलं तर कधीच चेंज होत नाही. बट जी वेटची जी व्हॅल्यू, ऑब्वियसली वेट आहे म्हणजे काय होणार, चेंज होणार. Its value can never be zero for only material particle at infinite आणि वेटचं काय, at infinite at the center of the earth its value is 0. It is a scalar quantity. आता मास काय आहे, स्केलर क्वांटिटी, कारण की का, त्याला फक्त आणि फक्त काय असतं, मॅग्निट्यूड. आणि वेट काय आहे, इट इज अ स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारला जातो. मास इज अ कुठली क्वांटिटी आहे, वेट इज अ कुठली, वेट कुठली आहे, वेक्टर क्वांटिटी, आणि मास कुठली आहे, स्केलर क्वांटिटी. ओके. आणि दोघांचं युनिट, इट्स युनिट इज किलोग्राम आणि इट्स युनिट इज वेटचं युनिट काय आहे, वेटचं युनिट. मास आणि वेट दोघी वेगळे वेगळे आहे. मासचं युनिट kg आहे, बट वेटचं काय आहे, वेट म्हणजेच वेटचं युनिट न्यूटन आहे. वेटसुद्धा कशामध्ये मेन्शन केलं जातं, न्यूटनमध्ये. ओके. कॅपिटल N. देन inertial mass, it is a mass of the material of the body which measure its inertia. ज्या काही बॉडीचं इनर्शिया मेजर करतो, सो त्याला काय म्हणतात, मग इनर्शियल मास. ओके. इनर्शियल मास, नो इफेक्ट ऑन इनर्शियल मास. ग्रॅव्हिटी ही त्या इनर्शियल मासवर डिपेंड नसते. ओके. असं आहे का, ॲपल येतं ते पडणारच नाही, किंवा नारळाचं वेट खूप आहे ते पडणारच नाही खाली, नाही, म्हणजे ती वेटवर डिपेंड नसते. ओके. इट इज अ इंडिपेंडंट ऑफ साईज अँड शेप, टेम्परेचर ऑफ द बॉडी. ही काय असते, एक प्रकारे इंडिपेंडंट आहे, ना की साईजवर आणि शेपवर. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल मास. सो वी नो दॅट ग्रॅव्हिटेशनल मास म्हणजेच काय, त्या मासच्या मटेरियलवर डिपेंड असते. राईट. प्लास्टिकचं वेट कसं असतं, लाईट असतं. तेच आपण इतर विचार केलं तर कसं असतं, हेवी असतं. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल मास हे कोणावर डिपेंड असतं, त्या बॉडीच्या मटेरियलवर. क्लिअर. मग बॉडीच्या मटेरियलवर डिपेंड असतं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन द बॉडी, Fg इज इक्वल टू Gmm/r². बट ग्रॅव्हिटेशनल मास काय आहे, आता आपला फॉर्म्युला काय आहे, Fg इज इक्वल टू Gmm/r². अँड देन ग्रॅव्हिटेशनल मासचं काय, m इकडेच राहील, बाकीच्या टर्म सगळ्या तिकडे काय होतील, शिफ्ट होतील. म्हणजेच काय, mg इज इक्वल टू Fg, कुठलाही एक घ्या, mg इज इक्वल टू Fg/r²/Gm. आलं लक्षात. हा कसला, बऱ्याच वेळेस तुम्हाला विचारलं जातं की कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल मास. मग आपण बऱ्याच वेळेस काय करतो, F इज इक्वल टू ma घेतो, m ॲज इट इज, a इकडे मल्टिपल आहे तिकडे, बट फोर्स दिलेला आहे का, नाही. तुम्हाला फोर्स जरी दिलेला असेल बट त्याच्याबरोबर तुम्हाला रेडियस दिलेली असेल, एक मास दिलेला असेल, तर कुठला फॉर्म्युला येईल, हां, कारण ॲक्सिलरेशन नसेल दिलं. राईट. सो त्याच्याशी रिलेटेड कुठला असणार, mg इज इक्वल टू Fg/r²/Gm. सॉरी, mg/r² लिहिलं, असं लिहिलं काय, असं लिहिलं काय, सेमच. ठीक आहे. एक तर असं लिहा, नाहीतर असं घ्या. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजेच काय, जो स्पेस आहे सराउंडिंग अ मटेरियल विच ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्शन. ओके.
आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्शन जसं मॅग्नेटिक फील्ड असते, मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटची जी कॅपॅसिटी इंटेन्सिटी असते तोपर्यंतच ते मॅग्नेट अट्रॅक्ट करतं. सेम ॲज इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं पण आहे. जी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी अट्रॅक्शनची कॅपॅसिटी आहे, इंटेन्सिटी आहे, त्याला काय म्हणतात मग ग्रॅव्हिटेशनल फील्ड. क्लिअर. आता आपल्या इथे तर आहे, बट बऱ्याच वेळेस इकडे बघा दुसऱ्या प्लॅनेटवर, मूनवर वगैरे ग्रॅव्हिटी किती कमी आहे. सो ती अट्रॅक्शनची काय आहे, खूप जी फील्ड आहे ती फार कमी प्रमाणात आहे, म्हणून तिथे यानमध्ये वगैरे नाही का लोक असे हे असतात. त्याच्यामध्ये ती ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही काय कोणावर डिपेंड आहे, स्पेसवर पण आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर पण. देन ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ही म्हणजे इंटेन्सिटी इज डिनोटेड बाय आय. सो इंटेन्सिटी इज डिपेंड ऑन कोणावर आहे, फोर्स आणि मासवर, मी आत्ताच सांगितलं. सो F/m ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी F/m, फोर्स अँड मास रेशो आहे त्यांचा. सो ही काय एक वेक्टर फॉर्ममध्ये. सो वेक्टर फॉर्ममध्ये I बार इज इक्वल टू F/m. काय ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी, इट इज डिपेंड ऑन फोर्स अँड एम. अँड देन आपल्याला माहितीच आहे फोर्सचा फॉर्म्युला. काय फोर्सचा फॉर्म्युला, Gmm/r². अँड देन फोर्सचा फॉर्म्युला परत पुट केल्यानंतर mm गेट कॅन्सल. अँड देन इंटेन्सिटी काय राहते मग I इज इक्वल टू जो आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला बघितला होता, राईट, I इज इक्वल टू Gm/r². ओके. आणि जर वेक्टर फॉर्ममध्ये घेतलं, सेम ॲज इट इज वेक्टर फॉर्ममध्ये घेतल्यानंतर I बार इज इक्वल टू Gm/r² अँड देन r कॅप. त्याच्यानंतर डायमेन्शन आहे, त्याचं युनिट आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचं न्यूटन पर के जी और मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि डायमेन्शन m0 L1 T-2. कोणाचं, ग्रॅव्हिटेशनल फील्डचं, सॉरी ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचं. हां, लक्षात ठेवायचं. पुढे इंटेन्सिटी वेळ आला तर सगळं चेंज होतं, फॉर्म्युला चेंज होतं, युनिट चेंज होतं अँड देन डायमेन्शन. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचं डायमेन्शन आहे m0 L1 अँड T-2 ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. हां, त्याच्यानंतर इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. नेहमीच ते टुवर्ड्स द सेंटर ॲक्ट करते. अँड द बॉडी हुज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कन्सिडर ॲज बाय द डेफिनेशन I इज इक्वल टू F/m. अँड देन F काय येईल मग इन वेक्टर फॉर्ममध्ये, F बार इज इक्वल टू m, इकडे डिवाइड, इकडे जाऊन काय होणार, मल्टिपल होणार. ओके. So F is equal to I into m. Intensity of gravitational field is 0 at infinite. म्हणजे त्याची जी रेडियस आहे इन्फिनाइट, ती किती घेऊ शकतो, इन्फिनाइट पर्यंत. म्हणजे R इज इक्वल टू इन्फिनिटी इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीमध्ये. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर बघितलं I इज इक्वल टू Gm/r², राईट. आणि आपण आत्ताच बघितलं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा पण फॉर्म्युला सेमच होता. सो G इज इक्वल टू Gm/r². सो काय येईल मग, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. क्लिअर. कारण दोघांचे फॉर्म्युले काय सेमच आलेले. सो दोघं काय आहे, इक्वल आहे. सो G इज इक्वल टू I. ओके. सो नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल, आता ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल इन द ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल आपण कशाने डिनोट करतो, V ने. सो V इज इक्वल टू इन मायनस फॉर्ममध्ये जातं आणि त्याच्यामध्ये एक R कॅन्सल आउट होतो. मग ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल काय राहतं, V इज इक्वल टू -Gm. आणि इकडे r² होता, ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियलमध्ये फक्त काय राहतो आपला R and then minus sign. So gravitational potential is the amount of work done beginning of the body unit mass. Gravitational potential depend असतो त्याच्या मासवर आणि वर्क डनवर, राईट. वर्क डन इज डिनोटेड बाय W, मास इज डिनोटेड बाय M. सो V इज इक्वल टू -W/m. आणि ते त्याच्यामध्ये मग आपण FDR इंटिग्रेशन फॉर्ममध्ये पूर्ण इंटिग्रेट केल्यानंतर आपलं राहतं Gm कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/r².
कारण की तो काय कन्सिडर m2r and 1/r². ओके. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, सॉरी इन्फिनिटी. सो त्याच्यामध्ये काय होतं, आर काय होऊन जातो, कॅन्सल आउट होऊन जातो. आणि कॅन्सल आउट झाल्यानंतर आपलं पोटेन्शियल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय राहतं, -gm/r². मग त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलमध्ये आर इज इक्वल टू इन्फिनिटी, आर इज इक्वल टू इन्फिनिटी अँड देन पोटेन्शियल इज इक्वल टू 0 टू मॅक्स. म्हणजे व्ही इज इक्वल टू 0 इज इक्वल टू मॅक्स, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू घेऊ शकतो. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल 0 टू व्ही मॅक्स. Hence the gravitational potential is the maximum at infinite. Gravitational potential is a scalar quantity. Quantity नेहमी लक्षात ठेवा, MCQs मध्ये बऱ्याच वेळेस क्वांटिटी, डायमेन्शन्स, युनिट यूज केले विचारले जातात. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ही कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. ओके. त्याच्यामध्ये त्याचं SI युनिट काय आहे, आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आत्ताच सांगितलं कोणावर डिपेंड आहे, वर्क डन आणि मासवर, राईट. वर्क डन अँड मास. वर्क डनचं युनिट काय आहे, जूल. ओके. आणि मासचं युनिट काय आहे, किलोग्राम. सो याचं युनिट काय येईल मग, जूल पर kg. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं. सगळे ग्रॅव्हिटेशनल या. सो कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित. इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता काय आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ओके. सो याचं युनिट आहे जूल पर kg आणि डायमेन्शन आहे m0, L2 अँड T-2. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं डायमेन्शन. सो नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स आपण 2 कन्सिडर करूया. डिफरन्स म्हणजेच काय येणार, कुठल्या तरी 2 क्वांटिटी येणार. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स आपण इथे VB, सो 2 आहे म्हणजे VB मायनस VA, कारण आपण डिफरन्स बघतोय. सो VB मायनस VA, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स. VB मायनस VA. VB मायनस VB म्हणजेच हा वर्क डन पण कोणाचा असणार आहे, WAB अपॉन काय बघितलं आता आपण फॉर्म्युला, मास, राईट. सो WAB अपॉन मास आणि फॉर्म्युला बघितला आपण WME म्हणजे पोटेन्शियल पण काय असणार आहे, -GM. आणि फॉर्म्युला रेडियस पण कोणाची असणार आहे, आता इथे B मायनस A ना, सो रेडियस पण काय असणार आहे, 1/RB मायनस RA. सो 1/RA मायनस RB. आलं लक्षात. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स VB मायनस VA. सपोज इथे VA मायनस VB राहिलं तर वर्क डन अपॉन BA, देन रेडियस RA अपॉन RB नाही ते RA मायनस RB असेल. Then gravitational potential due to the number of BA minus VA, right. So potential difference इथे जो आहे ना BA ना, तर इथे BA राहील, इथे AB तर इथे AB, बट वर्क डन त्याच्या अपोजिट. BA इथं वर्क डन AB आणि AB इथं वर्क डन BA. क्लिअर. कॅपिटल R कॅपिटल घ्या किंवा स्मॉल घ्या, कुठलं तरी एकच घ्या. RB मायनस RA. डिफरन्स कोणाचा घेतो आपण, VB मायनस VA. ओके. आणि जेव्हा डिफरन्स काय असेल, VA मायनस VB इज इक्वल टू अपॉन M and then GM 1/RA minus 1/RB.
सो असं पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो नंबर ऑफ पार्टिकल्स घेऊ शकतो. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे सगळ्यांचं टोटल. सो पोटेन्शियल टोटल काय येणार VA V2 प्लस डॅश 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 नंबर ऑफ पार्टिकल्सचा पोटेन्शियल डिफरन्स देन VN म्हणजेच तो काय येणार V इज इक्वल टू मायनस G सगळ्यांची ॲडिशन्स टोटल म्हणजे ॲडिशन म्हणजे आपण काय घेतो समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू N and summation of I is equal to 1 to म्हणजे mass of पण काय येणार I and then R upon R into I. ओके त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण 2 पार्ट्स आहे. फर्स्ट ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीमध्ये पण युनिफॉर्म सॉलिड स्पेअर वेगळं आणि स्पेरिकल शेल वेगळं. कोणामध्ये ग्रॅव्हिटेशनलमध्ये. ओके मग ग्रॅव्हिटेशनलमध्ये आपण आउटसाइड द सरफेस काय बघितलं होतं I इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी याच्यामध्ये 2 पार्ट्स. ओके फर्स्ट आहे युनिफॉर्म सॉलिड स्पेअर अँड देन सेकंड आहे म्हणजे 2 पार्ट्स केलेले. सेकंड आहे स्पेरिकल शेल. ओके सो त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे आउटसाइड द सरफेस असणारे ऑब्वियसली स्मॉल r इज ग्रेटर दॅन कॅपिटल R. आणि मग त्याची इंटेन्सिटी असणारे I इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. इकडे पण सेम आउटसाइड द ओके इथे स्मॉल r घ्या कारण स्मॉल r इज ग्रेटर दॅन सॉरी. इकडे पण सेम आउटसाइड द सरफेस फर्स्ट पॉइंट सेम. सो I इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. कंडिशन सेम R इज ग्रेटर दॅन R. Then next on the surface R is equal to R. Second outside the surface होता आता काय on the surface ला काय असणार आहे स्मॉल r is equal to कॅपिटल R. दोघं काय असणार आहे इक्वल असणार आहे. अँड देन इक्वल असल्यामुळे इथे आपण काय घेऊ शकतो I is equal to GM अपॉन R स्क्वेअर. ओके स्मॉल r is equal to कॅपिटल R. स्पेरिकल शेलमध्ये पण काय सेम ऑन द सरफेस सेकंड पॉइंट सेम I इज इक्वल टू स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R अँड देन GM अपॉन R स्क्वेअर. चेंज होणार आहे ते इनसाइड द सरफेस. ओके इनसाइड द सरफेसमध्ये इथे काय आहे इनसाइड द सरफेसमध्ये स्मॉल r इज लेस दॅन कॅपिटल R अँड देन स्मॉल r इज लेस दॅन कॅपिटल R म्हणजे आपला जी फॉर्म्युला येणार आहे इंटेन्सिटीचा I इज इक्वल टू फॉर्म्युला I इज इक्वल टू सेम फक्त काय होणार आहे इथे R क्यूब मेन्शन GM स्मॉल r अपॉन कॅपिटल R क्यूब. आणि तिकडे काय असणार आहे इनसाइड द सरफेस R इज इक्वल टू 0 अँड देन R इज इक्वल टू 0 म्हणजेच पूर्ण इंटेन्सिटी काय होऊन जाणार आहे 0. ओके फक्त लास्ट इनसाइडमध्ये चेंज दोघांच्या. आता हे कशामध्ये बघितलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ओके देन नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू डिफरंट बॉडीज. मग डिफरंट बॉडीजमध्ये आउटसाइड सेम असणार आहे V इज इक्वल टू मायनस GM अपॉन R
आउटसाईड दोघांचं स्पेरिकलमध्ये युनिफॉर्ममध्ये सेम. ओके, त्याच्यानंतर ऑन द सरफेस पण सेम, V इज इक्वल टू मायनस जी एम अपॉन आर, तिकडे पण सेम. मग बट चेंज कुठे होणार आहे, इनसाईडमध्ये. सो इनसाईडमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे V इज इक्वल टू मायनस जी एम अपॉन 3r इन ब्रॅकेट 3 मायनस आर स्क्वेअर अपॉन आर. ओके, बाकी सगळ्या त्या व्हॅल्यू सेम ग्रॅव्हिटेशनलच्या. पोटेन्शियलच्या ही इंटेन्सिटी होती ना, आता काय इंटेन्सिटी नंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ओके, पोटेन्शियल आपण कशाने मेन्शन केलं होतं, V ने. सो V इज इक्वल टू काय बघितलं होतं फॉर्म्युला, मायनस जी एम अपॉन आर. ओके, मायनस जी एम अपॉन आर. कंडिशन सेम, R इज ग्रेटर दॅन R. इकडे पण सेम काय, V इज इक्वल टू कंडिशन सेम, R इज ग्रेटर दॅन R. V इज इक्वल टू मायनस जी एम अपॉन आर. ऑन द सरफेस पण सेम, ऑन द सरफेस काय, R इज इक्वल टू R अँड देन पोटेन्शियल जी एम अपॉन कॅपिटल R. इकडे पण सेम, V इज इक्वल टू मायनस जी एम अपॉन आर. चेंज कुठे होणार, इनसाईडमध्ये. इनसाईडमध्ये युनिफॉर्म सॉलिड स्पेअरमध्ये आहे V इज इक्वल टू, इकडे वरती लिहिते मी, V इज इक्वल टू मायनस जी एम अपॉन आर इन ब्रॅकेट 3 मायनस आर अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर. आणि तिकडे काय असणार आहे, सेम. जो काय फॉर्म्युला इकडे काय, R इज ग्रेटर दॅनला आहे, इक्वलला आहे. सो इनसाईडला पण सेम, जी एम अपॉन आर. आणि तिकडे मेटलचं इनसाईडमध्ये हे नाही केलेलं आहे, सेंटरने कन्सिडर केलेलं आहे, बट इकडे युनिफॉर्ममध्ये सेंटर पण कन्सिडर केलेलं आहे. सो V सेंटर इज इक्वल टू 3/2 इन मायनस 3/2 जी एम अपॉन आर. पोटेन्शियल डिफरन्स इन सेंटर. ओके, मग तो काय झाला, V मॅक्स. आणि V सरफेस इज इक्वल टू प्लस 3/2 सरफेसवर. ओके, हा मॅक्झिमम आणि हा ऑन सरफेस. बाकी सगळ्या टर्म सेम आहे, फक्त इनसाइडच्या काय झालेलं आहे, चेंज झालेला आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इंटेन्सिटी पण आणि फील्ड इंटेन्सिटी आणि पोटेन्शियलमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. Gravitational potential energy of a body as a point is defined as the amount of work done in the beginning of the body infinite to the point against the gravitational force. आता gravitational potential V घेतला. आता gravitational potential energy it is denoted by capital U. आणि आता ही कोणावर डिपेंड आहे, वर्कवर डिपेंड आहे. सो काय येईल मग, gravitational potential एनर्जी U इज इक्वल टू W. आणि आपण Wचा कुठला फॉर्म्युला बघितला, वर्क डनचा. इथे पण सेम, मायनस जी एम अपॉन आर. एक आर कॅन्सल आउट होतो बघा. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू मायनस जी एम अपॉन आर. ओके, एनर्जी. मग त्याच्यामध्ये त्याचं SI युनिट काय येईल, याचं SI युनिट काय येईल, आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. एनर्जीचं युनिट काय आहे, जूल. सो याचं पण काय येईल, वर्कचं पण जूल आहे. सो याचं SI युनिट काय आहे, जूल. त्याचं डायमेन्शन M1 L2 T-2 ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, तिन्ही किती टर्म्स बघितले आत्तापर्यंत आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स राईट, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये व्हॅरिएशन टू हाईट,
व्हॅरिएशन टू डेप्थ, व्हॅरिएशन टू शेप अँड साईज, राईट. आणि अजून काय बघितलं, राईट, रोटेशन ऑफ टाईम. त्याच्यानंतर काय बघितलं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स. आता हे काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, इट इज डिपेंड ऑन वर्क अँड देन W इज इक्वल टू -gm/r. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पण काय येईल, -gm/r. अँड देन युनिट जूल, डायमेन्शन m1 L2 T-2. Sorry. So then next, relation between gravitational potential and gravitational potential energy काय येईल मग, U is equal to m into v. हे पण लक्षात ठेवायचं. पोटेन्शियल डिफरन्स इट इज कन्सिडर म्हणजे V आहे and U is equal to m into v. Relation between U and V, U is equal to m into v. सपोज त्या बॉडीचे मूव पोझिशन आहे R1 अँड R2. मग देन ग्रॅव्हिटेशनल चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन आपण कशाने घेतो, डेल्टाने. सो डेल्टा यू इज इक्वल टू काय येईल मग, डेल्टा यू इज इक्वल टू एम ॲज इट इज, जी ॲज इट इज. मग काय, GMM. चेंज कोणामध्ये होणार, रेडियसमध्ये. सो चेंज इन पोटेन्शियल change in gravitational potential energy, delta U is equal to GMM. So 1 upon R1 minus 1 upon R2. Okay, काय हे, change in gravitational potential energy. मग त्याच्यामध्ये R1 and R2 काय आहे, टू बॉडीज ज्या आहेत त्यांची मास मूव पोझिशन आहे R1 and R2. M1 M2 आहे म्हणजे R1 and R2. देन चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, ऑलरेडी आपल्याकडे दोन आहेच, M and M. ओके, ऑब्विसली त्यांची रेडियस पण काय मग कन्सिडर करूया, R1 and R2. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, डेल्टा U इज इक्वल टू GMM इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. देन नेक्स्ट आहे एस्केप वेलॉसिटी. वी नो दॅट एस्केप वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी मीन्स काय, escape velocity is defined as the minimum velocity with which body must projected up so as to enable to just overcome gravitational pull. ग्रॅव्हिटेशनलच्या पण काय, ओव्हरकम, त्याच्या पण बाहेर जातो म्हणजे ती एस्केप वेलॉसिटी. सो एस्केप वेलॉसिटी इज डिनोटेड बाय VE. ओके, सो ती पण काय आहे, वर्क डनवरच डिपेंड आहे. सो VE इज इक्वल टू √2GR. escape velocity it is denoted by VE, and then VE is equal to √2GM upon R, कारण की वर्क डनवर डिपेंड आहे. सेम ॲज इट इज पोटेन्शियल एनर्जी मायनस U आणि मायनस U आपण फॉर्म्युला बघितलाच. ओके, अँड देन अजून VE इज इक्वल टू, त्याच्यामध्ये काय होतं, रेडियस ऑफ द अर्थ, G इज इक्वल टू घेतो आपण GM अपॉन R², ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो एस्केप वेलॉसिटी √2GR. अँड देन एस्केप वेलॉसिटीची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, जसे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जीची व्हॅल्यू आहे तशी काय व्हॅल्यू आहे, VE इज इक्वल टू 11.2. लक्षात ठेवायचं, इन किलोमीटर पर सेकंड. कॉन्स्टंट व्हॅल्यू एस्केप वेलॉसिटीची 11.2. ही क्रॉस चेक करून आपण कॅल्क्युलेट पण करू शकतो. आपल्याला रेडियस ऑफ अर्थ किती आहे, व्हॅल्यू, कॉन्स्टंट व्हॅल्यू रेडियस ऑफ अर्थ. ते वेगळं, रेडियस ऑफ अर्थ ते पोलर फॉर्ममध्ये आणि इक्वेटोरियल फॉर्ममध्ये होतं. 6400 रेडियस ऑफ अर्थ, 6400. ओके, किलोमीटर अँड मीटर पर सेकंडमध्ये 6400 इंटू 10⁻³ आणि जी तर माहितीच आहे आपल्याला 9.8. सो ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपल्याला एस्केप वेलॉसिटी मिळते 11.2 किलोमीटर पर सेकंड. ज्या कॉन्स्टंट, तुम्ही सगळ्यात आधी काय करायचं, जेवढा पण 11th आणि 12thच्या व्हॅल्यू सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू लर्न करा.
बऱ्याच वेळेस कॉन्स्टंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लावतात आणि तुमच्या लर्न असल्यावर कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? नाही. नियर अबाउट बघायचं आणि युनिट चेक करायचं. आता एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती, हा असो किंवा हा असो. सो प्रॉडक्ट दिलेला असो, मास दिलेला असो किंवा हे तर माहितीच आहे. सो तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू कॅल्क्युलेट लिहू शकता. काय आहे? 11.2 किलोमीटर पर सेकंड. ओके. देन त्याच्यामध्ये पण 11.VE इज इक्वल टू, इन डेन्सिटी फॉर्ममध्ये घ्या, VE इज इक्वल टू 8/3 पाय 8/3 पाय G R स्क्वेअर रो डेन्सिटी, R स्क्वेअर रो 8/3 पाय G R स्क्वेअर रो, डेन्सिटी ऑफ अर्थ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, रेडियस ऑफ अर्थ 8/3 आणि पायची व्हॅल्यू माहितीच आहे तुम्हाला 3.40. एस्केप वेलॉसिटी डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द बॉडी. ओके, ही बॉडीच्या मासवर डिपेंड राहत नाही. अँगल ऑफ अँड डायरेक्शन ऑफ प्रोजेक्शन, किती याने फेकतो आणि ती किती याने प्रोजेक्शनचं बघितलं ना, प्रोजेक्टाईल मोशन. ओके, सो याच्यामध्ये मासवर डिपेंड असतं का? नाही. देन नेक्स्ट, ॲटमॉस्फिअर ऑन मून इज ॲबसेंट बिकॉज हे नोट करून ठेवा मी जे सांगते ते. ॲटमॉस्फिअर ऑन मून इज ॲबसेंट. एस्केप वेलोसिटी मूनवर ॲबसेंट असेल. रूट मीन बिकॉज रूट मीन स्क्वेअर velocity of gas particle is greater than the escape velocity. त्यातले जे गॅस पार्टिकल असतात हे एस्केप वेलोसिटी पेक्षा पण जास्त आहे. ओके. देन नेक्स्ट आहे सॅटेलाइट मोशन. सॅटेलाइट मोशनमध्ये द सॅटेलाइट फर्स्ट आहे ऑर्बिटल वेलॉसिटी. सेम परत तोच फॉर्म्युला. ऑर्बिटल वेलॉसिटी सॅटेलाइट इन मोशनमध्ये फर्स्ट, सॅटेलाइट मोशन त्याच्यामध्ये फर्स्ट ऑर्बिटल वेलॉसिटी. सो ऑर्बिटल वेलॉसिटी काय असणार आहे? आपण आत्ताच बघितलं होतं बघा, ऑर्बिटल वेलॉसिटी. सो V इज इक्वल टू √GM/r. ऑर्बिटल वेलॉसिटी, त्या सॅटेलाइटची ऑर्बिटल वेलॉसिटी. अँड देन वेलॉसिटी म्हणजे जेवढं पण अर्थच्या बाहेर जाते म्हणजे तेवढी त्याची हाईट वाढते, राईट. आणि हाईट वाढते म्हणजेच काय येणार आपलं R+H. अँड देन म्हणजे वेलॉसिटीची सॅटेलाइटची जी हाईट आहे ही काय असते? नेहमी रेडियस ऑफ अर्थपेक्षा ऑब्वियसली लहान असते. सो H इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन R, रेडियस ऑफ अर्थ. आणि स्मॉल R नियर अबाउट काय असते? रेडियस. ओके. अँड देन मग ऑर्बिटल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. V इज इक्वल टू GM/r. अँड वी नो दॅट वेलॉसिटी ऑफ अर्थ म्हणजे √GR. ओके. आणि ऑर्बिटल ऑफ सॅटेलाइट वेलॉसिटी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 8 किलोमीटर पर सेकंड. क्लिअर? कोणाची? ऑर्बिटल वेलॉसिटी किती आहे? 8 किलोमीटर पर सेकंड, कॉन्स्टंट व्हॅल्यू. देन ऑर्बिटल सॅटेलाइट मोशनमध्ये फर्स्ट ऑर्बिटल वेलॉसिटी आहे. देन नेक्स्ट आहे टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. सेकंड आहे टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. सो टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट सेकंड, टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. सो T इज इक्वल टू टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट म्हणजे त्या सॅटेलाइटचा टाइम पिरियड 2π√R³/GR. ओके, स्क्वेअर. हे काय झालं? टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. ही काय झाली? वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट, टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट.
ओके. देन नेक्स्ट आहे टोटल मेकॅनिकल एनर्जी ऑफ सॅटेलाइट. टोटल एनर्जी म्हणजेच काय बघितलं आपण. थर्ड आहे टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट. टोटल एनर्जीज म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी, राईट. सो कायनेटिक एनर्जी काय आहे आपली, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv², हाफ mv². आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला इन ग्रॅव्हिटेशन फॉर्ममध्ये -gmm/r. ओके. अँड देन gm/r इन लिनियर मोमेंटम, त्याच्यामध्ये लास्ट फॉर्म्युला येतो आपला L² 2mr², L² 2mr² कायनेटिक एनर्जीचा. ओके. अजून येतो gmm/2r, gmm/2r. अँड देन पोटेन्शियल एनर्जीमध्ये -L² -L² 2mr² इज इक्वल टू, फक्त काय, निगेटिव्ह फॉर्ममध्ये. सॉरी, इथे 2 नाही राहणार, पुढे 2, फक्त वरतीच 2. आणि अजून एक येतो -mv², पोटेन्शियल एनर्जी -mv². ओके. अँड देन टोटल एनर्जी वी नो दॅट कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग त्याच्यामध्ये ह्या दोघांची ॲडिशन केल्यावर फर्स्ट फॉर्म्युला काय येतो, टोटल एनर्जी इज इक्वल टू, ह्या दोघांची ॲडिशन केल्यावर -mv²/2. ओके. सेकंडची ॲडिशन केल्यावर, सॉरी, याची ॲडिशन केल्यावर काय येतो, -L² -L²/2mr². and then last one -gmm/2mr². Then next, binding energy of satellite. So binding energy म्हणजेच काय, binding energy opposite of total energy. So binding energy is equal to -TE. मायनस मायनस काय होऊन जाणार, लास्ट टर्म प्लस. ओके. सो बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू मायनस टोटल एनर्जी. सो बाइंडिंग एनर्जी प्रत्येक फॉर्म्युले घेतले तरी चालेल किंवा कुठला तरी एकच घेतला तरी चालेल. सो gmm/r². काय आहे ही बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी मीन्स टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट इन इट्स ऑर्बिट इज निगेटिव्ह, which means that the satellites is bound to the central of body म्हणजे planet by an attractive force, and energy must be supplied to remove it from of orbit to infinite. So the energy required remove the satellite from its orbit to infinite, it's called as binding energy. Okay. Then next आहे change in orbit of satellite. फोर्थ चालू आहे ना. फर्स्ट कुठला बघितला, वेलोसिटी. सेकंड कुठला बघितला, टाइम. थर्ड कुठला बघितला, टोटल एनर्जी. फोर्थ कुठला बघितला, बाइंडिंग एनर्जी. आता कुठला आहे, चेंज इन द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट. बरेचसे फॉर्म्युले सेम आहे. चेंज इन द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट. सो चेंज इन द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट मीन्स काय, वेन द सॅटेलाइट ट्रान्सफर टू द हायर ऑर्बिट. मग त्याच्यावर डिपेंड असतं वर्क डन. सो त्याची काय आहे, R2 इज ग्रेटर दॅन R1. ओके. चेंज इन सॅटेलाइट, R2 इज ग्रेटर दॅन R1. जेवढी अर्थ आहे, सपोज R1, अँड देन सॅटेलाइट काय, इथून सॅटेलाइट जातो, ही अर्थची रेडियस आहे. ओके. सो R2 इज ग्रेटर दॅन R1. ओके. ऑब्वियसली त्याची हाईट कशी असणार आहे, जास्त असणार आहे. हाईट जास्त असल्यामुळे रेडियस कशी असणार आहे, जास्त असणार आहे. सो W इज इक्वल टू, तोच फॉर्म्युला परत, W इज इक्वल टू gmm/r 1/, आता इथे मोठं कोण आहे, सॅटेलाइट.
जरी ही होते फर्स्ट अँड इनिशियल अँड मायनस. सो इथे काय येईल R1 मायनस R2 कन्सिडर करताना. देन नेक्स्ट आहे हाईट ऑफ सॅटेलाइट. टाइम पिरियड झालं, वेलॉसिटी झालं, एनर्जी झालं, वर्क डन झालं आणि आता काय हाईट ऑफ सॅटेलाइट. सो टोटल हाईट त्याची असणार आहे हाईट ऑफ सॅटेलाइटची h इज इक्वल टू हाईट ऑफ सॅटेलाइट h इज इक्वल टू ती डिपेंड कोणावर असणार आहे टाइम पिरियडवर. सो टी स्क्वेअर जी आर स्क्वेअर अपॉन 4π स्क्वेअर अपॉन 4π स्क्वेअर. क्यूब रूट असणार आहे म्हणून 1/3 मायनस r. ओके. देन नेक्स्ट आहे वेटलेसनेस ऑफ सॅटेलाइट. वेटलेसनेस ऑफ सॅटेलाइट म्हणजेच काय, इन जनरल बेसिक एक्झाम्पल लिफ्टमध्ये आपण जसं जसं वरती जातो तसं तसं आपल्याला हेवी फील होतं आणि जसं जसं खाली येतो तसं तसं लाईटली फील होतं. म्हणजेच काय वेटलेसनेस. जर तुम्ही वेट मशीन घेऊन गेला वरती जाताना काही मिनिमम रेंजने आपलं वेट वाढलेलं असतं आणि खाली येताना मिनिमम रेंजने कमी झालेलं असतं. ओके. सो ते बेस्ट एक्झाम्पल आहे वेटलेसनेस ऑफ सॅटेलाइट. वेटलेसनेस ऑफ सॅटेलाइटमध्ये काय आहे, जी रेडियस जी आपली रेडियस असते ती टोटल 0 होऊन जाते. का 0? कारण की न्यूटन्स लॉ ॲप्लिकेशनमध्ये बघितलं gm/r² मायनस r इज इक्वल टू ma. मग त्याच्यातल्या सगळ्या टर्म कॅन्सल आउट होऊन आपला जो सरफेस म्हणजे r इज इक्वल टू काय येतं 0. अँड देन दस द सरफेस डज नॉट एक्सिटेड बाय एनी फोर्स. कुठलाही फोर्स ॲक्ट होत नाही. अपॅरंट वेट इज 0. वेट पूर्ण 0 असतो तेव्हाच त्याला काय म्हणतात मग वेटलेसनेस ऑफ सॅटेलाइट. ओके. देन नेक्स्ट आहे जिओस्टेशनरी. जिओस्टेशनरी ऑफ सॅटेलाइट म्हणजेच काय, जी सॅटेलाइट विच ॲपर्स द स्टेशनरी रिलेटिव्ह टू द अर्थ ओके इज कॉल्ड ॲज जिओस्टेशनरी ऑफ सॅटेलाइट. अँड देन जिओस्टेशनरी ऑफ सॅटेलाइटमध्ये काय मेन्शन केलेलं आहे टी. अँड वी नो दॅट जिओस्टेशनरी ऑफ सॅटेलाइटचा म्हणजे त्या अर्थचा टाइम पिरियड किती असतो 24 आवर. सो जिओस्टेशनरी ऑफ सॅटेलाइट टाइम पिरियड काय आहे 24 आवर जिओस्टेशनरी ऑफ सॅटेलाइट. अँड देन फॉर्म्युला आहे त्याचा टी इज इक्वल टू टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट वेगळं आणि जिओस्टेशनरी ऑफ सॅटेलाइट वेगळं. r प्लस h ब्रॅकेट क्यूब अपॉन अंडर रूटमध्ये r प्लस h ब्रॅकेट क्यूब अपॉन gm आणि तो किती येतो 24 आवर. मग नियर अबाउट जर बघायला गेलं तर जी आपली GMM जिओस्टेशनरी ऑफ सॅटेलाइट हाईट किती असते h इज इक्वल टू 6 × r नियर अबाउट. अँड रेडियस ऑफ अर्थ किती आहे सो टोटल किती येईल मग रेडियस ऑफ अर्थ इंटू 6 नियर अबाउट 36,000. 6 × 6 म्हणजे 6 × r राईट. And then last one, orbital velocity of geostationary satellite is 3.1 kilometer. geostationary पूर्ण फाईन केली तर 3.1 किलोमीटर पर सेकंड ऑर्बिटलची वेलॉसिटी. ओके. जिओस्टेशनरी ऑर्बिटल जिओस्टेशनरी ऑफ सॅटेलाइट.
MCQ सॉल्व करताय ना, रोजचे 200 तरी मिनिमम 200 फक्त फिजिक्सचे. ओके. टू स्पेअर इच ऑफ मास 625. 2 स्पेअर आहे, त्याचं प्रत्येकाचं मास आहे 625 kg. ओके, म्हणजे M1 पण 625 आणि M2 पण 625. क्लिअर. आणि त्यांच्यातला जो डिस्टन्स आहे तो किती दिलेला आहे त्यांनी, 2 मास ऑफ, कुठे गेलं त्यांच्यातला डिस्टन्स दिलेला आहे 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर म्हणजेच काय, आर. सो आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स फर्स्ट ऑप्शन आहे, ऑप्शन ए 10.42 डाइन. ऑप्शन बी आहे 20.42 डाइन. करा बरं कॅल्क्युलेट काय आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय, बी आहे 15.42 डाइन अँड ऑप्शन डी आहे 5.42 डाइन. राईट. फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, F इज इक्वल टू G_M1 M2 अपॉन R². M1 आणि M2 किती आहे, सेम 625. आणि रेडियस ऑफ अर्थ किती आहे, सॉरी सेंटर, त्यांचा डिस्टन्स किती दिलेला आहे 50 सेंटीमीटर. हॅलो. $20.42 डाइन येतं आहे. 625 इंटू 625 ओके इंटू 6.64 इंटू 10⁻⁻11 अपॉन 50चा स्क्वेअर 50 इंटू 50 50 इंटू 50 तुझा आला आन्सर नाही. ऑप्शन सी 20.42 इकडे 625 इंटू 625 मल्टिप्लिकेशन त्याचा स्क्वेअर किती आहे
6.64 into 10 raised to minus 11. ओके, इंटू 625 इंटू 625 किती होतात? अपॉन 50 इंटू 50. 50 इंटू 50चा स्क्वेअर किती आहे? 25. हां, सो 6.64 इंटू 10 raised to minus 11. And 625 into 625? 6, हाँ 6764. Calculate. 625 into 625. Right. अपॉन 20. आता दोन्ही टर्मला इकडे 5 इकडे 0, तर 5 ने इझी डिवाइड होईल. 5 ने डिवाइड करत करत जा, नाही तर मग डायरेक्टली अशी टर्म घ्या की 25 घ्या या 50 घ्या या 35 घ्या, ज्याने दोघांना डिवाइड होईल. येतंय लक्षात? नाही तर सरळ एकेकाने घेत जा. 5 ने घ्या फर्स्ट. कळतंय? कारण की लास्ट टर्मला 0 आणि 5 आहे, म्हणजे इझिली कशाने जाईल? 5 ने डिवाइड होईल. तुझं ऑप्शन ए आलं होतं का? एक सेकंड, मी कॅल्सीवर चेक करते.